नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. टी-ई-टी साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना बऱ्याच अडचणी तुम्हाला येऊ शकतात आणि या अडचणीमध्ये बरेच प्रश्नही तुम्हाला पडू शकतात. यासाठी जे काही FAQ आहे ते या ठिकाणी पोर्टलला देण्यात आलेलं आहे आणि मग जे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहेत ते या माध्यमातून आपल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. तर या ठिकाणी जे महत्त्वाचे प्रश्न आहे जे तुम्हाला पडू शकतात तर त्यांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहूया. यामधील सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे यासाठी टी-ई-टी पेपर 1 आणि पेपर 2 साठीचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया नेमका काय आहे, काय ठेवण्यात आलेला आहे, तर तो या ठिकाणी आपण पाहूया. तर यामध्ये बघा की पेपर 1 म्हणजे 1ली ते 5वी साठी या ठिकाणी तुमची SSC पाहिजे, म्हणजे तुमच्या या ठिकाणी पुढे SSC आणि त्याच्यानंतर प्लस पुढे 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल त्या ठिकाणी असणार आहे. आणि तुमच्या या ठिकाणी प्रोफेशनल क्वालिफिकेशन काय लागेल त्या ठिकाणी D.Ed लागणार आहे. D.Ed असेल, DTED असेल किंवा इक्विव्हॅलंट जे असेल तर ते तुमच्या या ठिकाणी पेपर 1 साठी असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी ऑर जे ग्रॅज्युएट इन टीचर एज्युकेशन B.Ed किंवा इक्विव्हॅलंट म्हटलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो तर बघा समजून घ्या. ग्रॅज्युएट इन टीचर एज्युकेशन जे म्हटलेलं आहे ना, तर समजा या ठिकाणी आपण जे BSc ED असं करतो. BSc ED म्हणजे 4 वर्षांचं जे इंटिग्रेटेड कोर्स असतो किंवा या ठिकाणी BEd असं करतो. या ठिकाणी BEd करतो किंवा BCom ED करतो म्हणजे 4 वर्षांचं जे इंटिग्रेटेड कोर्स असतो तर त्याला म्हणायचं ग्रॅज्युएट इन टीचर किंवा एज्युकेशन BEd. तर हे या ठिकाणी पेपर 1 साठी ऍप्लिकेबल आहेत, इलिजिबल आहेत. परंतु ज्यांचं आपलं नॉर्मल BEd म्हणतो आपण, ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही 1 वर्षांचं किंवा 2 वर्षांचं BEd केलं असेल तर पेपर 1 साठी ते चालत नाही. पेपर 1 या ठिकाणी तुम्ही देऊन कुठलाही फायदा तुम्हाला होणार नाही. तर ग्रॅज्युएट इन टीचर एज्युकेशन म्हणजे लक्षात ठेवायचं की ज्यांना पदवी विथ BEd असतं 4 वर्षांचं इंटिग्रेटेड BEd कोर्स तर ते पेपर 1 साठी इलिजिबल असतात. नंतर 6वी ते 8वी साठी कोण इलिजिबल आहे तर SSC प्लस ग्रॅज्युएशन म्हणजे SSC, HSC आणि ग्रॅज्युएशन. तर यामध्ये ज्यांचं D.Ed आहे, DTED आहे तेही पात्र असतील आणि ग्रॅज्युएट इन टीचर एज्युकेशन म्हणजे ज्यांचं BEd आहे किंवा इक्विव्हॅलंट आहे तेही या ठिकाणी पात्र असणार आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी तुमचं नॉर्मल BEd असेल किंवा या ठिकाणी BSc ED असेल म्हणजे जे 4 वर्षांचं इंटिग्रेटेड कोर्स करतात तर तेही या ठिकाणी पात्र आहेत. त्यानंतर या ठिकाणी दोन्ही पेपर या ठिकाणी कोण देऊ शकतं तर SSC आणि ग्रॅज्युएशन म्हणजे SSC, HSC, ग्रॅज्युएशन ज्यांचं D.Ed आहे आणि इक्विव्हॅलंट असतील ते दोन्ही पेपर देऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी D.Ed असेल आणि समजा तुमचं 4 वर्षांचं BSc ED असेल किंवा BEd असेल, BA ED असेल तर 4 वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स केला असेल तर तुम्ही या ठिकाणी दोन्ही पेपर बोथ पेपर देऊ शकता. तर अशा पद्धतीने पेपर 1, पेपर 2 आणि बोथ पेपर कोण देऊ शकतं या संदर्भात या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर देण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला जर अडचणी आल्या तर त्या संदर्भात या ठिकाणी सगळ्या स्टेप सगळं या ठिकाणी उत्तरे देण्यात आलेले आहे. जर या ठिकाणी तुम्ही जे तुमचं युजर नेम आहे, पासवर्ड आहे हे तुम्हाला ईमेलला किंवा मोबाईलला आलं नाही त्या ठिकाणी तुम्हाला काय करता येईल तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या ठिकाणी तुम्ही नंतर एकदा काय करू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता. जो काय तुमचा ईमेल ID आहे, मोबाईल नंबर आहे त्यानेच तुम्हाला डबल रजिस्ट्रेशन करता येईल. फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचं की जे काही तुम्ही युजर नेम सुरुवातीला टाकलेलं होतं तर त्याऐवजी तुम्हाला आता नवीन युजर नेम टाकावं लागेल. परंतु तुम्ही रजिस्ट्रेशन 2 वेळा करू शकता त्याच ईमेल ID किंवा मोबाईल नंबरने. तर त्याच्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. फक्त युजर नेम तुम्हाला नवीन टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत का, डॉक्युमेंट्स फक्त तुम्हाला फोटोग्राफ, सिग्नेचर, तुमचे जे ID आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे डिक्लेरेशन आहे तर तेच अपलोड करायचं आहे. बाकी कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे नाहीत. त्याच्यानंतर बाकीचे सगळे या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न असतील त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता, परंतु या ठिकाणी एवढे महत्त्वाचे नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला जो काही प्रश्न बघायचा आहे तो म्हणजे या ठिकाणी कॅन आय मेक चेंजेस टू ऍप्लिकेशन फॉर्म आफ्टर पेमेंट. पेमेंट नंतर तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये काही एडिट करायचं असेल ते करू शकता का, तर एकदा का तुम्ही पेमेंट केले की नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही. त्यामुळे तुम्हाला जो काय बदल करायचा असेल तो बिफोर पेमेंट करायचा आहे. त्याच्यामुळे पेमेंट करण्याची घाई करायची नाही. कोणत्या माध्यमातून परीक्षा घेतली जाईल ते सगळे माध्यम मराठी, इंग्लिश, उर्दू, बंगाली हे सगळे या ठिकाणी सांगितले. या सर्व माध्यमातून परीक्षा घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टी-ई-टी साठी कोणताही एज क्रायटेरिया आहे का, एज लिमिट आहे का,
तर कोणतंही एज लिमिट नाही, नो एज लिमिट टू अप्लाय फॉर महाटेट एक्झाम. तर टीईटी किंवा सीटेटसाठी एज लिमिट नसतं, तर एज लिमिट हे तुमचं टेट परीक्षेसाठी असतं किंवा आपण म्हणूया जी काही शिक्षक भरती असते तर शिक्षक भरतीसाठी एज लिमिट असतं. टीईटी साठी सीटेटसाठी एज लिमिट नाही. त्याच्यानंतर कॅन आय यूज प्रिव्हियसली युज्ड ईमेल आयडी मोबाईल नंबर, म्हणजे आपण पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं आणि परत आपल्याला वाटलं की रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यासाठी पहिला ईमेल आयडी मोबाईल नंबर तुम्ही यूज करू शकता. फक्त युजर नेम तुम्हाला नवीन टाकावं लागेल. अशा पद्धतीने जे काही तुम्हाला फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहेत, वारंवार काही प्रश्न पडतात, तर त्या संदर्भात या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. आणि दोन्ही पेपरसाठी स्वतंत्र तुम्हाला ऍप्लिकेशन करायची गरज आहे का, तर कोणत्याही प्रकारचे तुम्हाला स्वतंत्र ऍप्लिकेशन करण्याची गरज नसते दोन्ही पेपरसाठी. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जे काही वारंवार प्रश्न पडू शकतात तर त्या संदर्भातील स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर ही माहिती पोर्टलला अवेलेबल आहे, तुम्ही त्या ठिकाणी ही माहिती वाचू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही क्वालिफिकेशन आहे त्याबद्दल या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एपियर साठी कोणताही या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला नाही. 2021 साठी एपियर साठी जे काही सूचना आहे ती नंतर आलेली होती, त्यावेळेस एपियरला सुद्धा संधी होती. कदाचित आता तसं असू शकतं, फक्त त्यांच्यावर ते लक्षात आणून द्यावं लागेल की एपियरला पण संधी दिली जाते. तर अशा पद्धतीने जे काही फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहेत त्या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली. अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी टीईटी आणि सीटेट संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.